अबीर 11 आरपी लायन्स आपणही सज्ज राहायचंय. विपुल पाटील यांच्या माध्यमातून तो संघ मैदानामध्ये असेल. समोर मनोहर बाजाराळी हा संघ पाहायला मिळेल. चला इलियासभाई लवकरात लवकर फिल्डिंग लावा. आता खूप जास्त उशीर झालाय. यापेक्षा जास्त वेळ देता येणार नाही. लगेचच मॅच सुरू करायची आहे. बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आलेत. तमाम जमलेल्या प्रेक्षकांचं धर्मवीर प्रतिष्ठान आंबेडकर यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. ओपन क्रिकेटचा थरार, ओपन क्रिकेटचा जल्लोष. प्रत्येकाला पाहायला जे क्रिकेट आवडतं ते हे ओपन क्रिकेट. साहिल ॲडव्होकेट जो पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळते. समोर जर आपण पाहिलं तर स्ट्रायकर एंडकडे शुभम. डावाची सुरुवात करण्याची जबाबदारी केदारनाथ खरवते 11ची आपल्या खांद्यावर घेत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अंतिम दिवस आहे, फायनलचा दिवस आहे आणि आजचा मंगळवार जर तुम्हाला एन्जॉय करायचा आहे तर मग आबिटगर पेक्षा चांगला पर्याय आज संपूर्ण वाडा तालुक्यामध्ये दुसरा नाही. आबिटगरला यावंच लागेल. चांगल्या क्रिकेटला जर तुम्हाला पाहायचं आहे. मॅचला सुरुवात, पहिला बॉल. अगदी अप्रतिम चेंडू समोरनं फिरवलं, वळवलं, चेंडूला वळण दिलं, आपल्या बोटांची जादू दाखवली. बॉल टप्पा खाल्यानंतर टर्न होत असताना, कट होत असताना इलियासभाई विकेटच्या मागे आहेत आणि चांगली विकेट किपिंग याच करता ओळखलं जातं. कित्येक वर्ष या विकेटच्या मागे घालवलेत. अगदी आपल्या वयाची 32 ते 33 वर्ष या विकेटच्या मागे घालवलेलं हे व्यक्तिमत्व आहे. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा आहे. पुन्हा बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाही. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. बॅक टू बॅक दुसरा बॉल इथे डॉटच्या स्वरूपाने आलाय. साहिल ॲडव्होकेट ज्यांना आपण गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहताय. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल तिथे समोरच्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न. सलगचा तिसरा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळते साहिल ॲडव्होकेट यांच्याकडनं. वियाराला बिलॉंग करतात. गुजरात प्रांतातील वियाराचे हे खेळाडू आहेत साहिल आणि अगदी चांगली गोलंदाजी सध्या त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. टप्पा चांगला आहे आणि चांगल्या टप्प्यावरनं चेंडूला वळवण्याची कुवत आहे आणि त्या चांगल्या टप्प्यावरनं चेंडूला तिथे वळवलं जात आहे. चांगला बॉल. इथे सत्व परीक्षा आहे. सत्व परीक्षा आहे इथे. वैतागलाय असं म्हणायला हरकत नाही कारण चेंडूच रीड होत नाहीयेत. टप्पा खाल्यानंतर बॉल पुन्हा एकदा वळत असताना देहष्टीवर जाऊन आदळतोय. अगदी अप्रतिम एक्सपिरियन्स खेळाडू आहे. एक जुना जाणता खेळाडू आहे साहिल ॲडव्होकेट. अगदी चांगली गोलंदाजी ती आपल्याला पाहायला मिळते. सलगचे चौथा बॉल इथे डॉटच्या स्वरूपाने हाताळलाय. लेग ब्रेक गोलंदाजी होतीये मात्र ती लेग ब्रेक गोलंदाजी ओळखणं ते इथे शुभम करता खूप जास्त कठीण जात आहे. मोठा टास्क आहे त्याच्याकरता. केदारनाथ खरवतेचा एक संघ ऑलरेडी फायनल मध्ये जाऊन पोहोचलाय. पिंपळास संघ गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता गोलंदाज साहिल. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल. यावेळेस त्याचा खरपूस समाचार. बॉलला खेळलाय ओव्हर दी लॉंग ऑन. वन बाउन्स ओव्हर दी रो. बॉल गेलाय सीमारेषा पार. चौकारामध्ये परावर्तित झालाय. वेलकम बाउंड्री. पहिला चौकार या डावाचा. 4. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता आणि त्याला समोर लॉंग ऑन मध्ये खेळण्याचा मनसुबा होता आणि तो यशस्वी ठरवला. यावेळेस चौकारामध्ये परावर्तित केलंय. शुभमला सावरावं लागेल. येणाऱ्या बॉलमध्ये चांगला फटका मैदानाच्या आतनं खेळावा लागेल. यावेळेस मात्र शेवटचा बॉल तो हवेत आहे. बॉल चाललाय समोर साइड स्क्रीनवर. ओव्हर दी बॉलर हेड. एक दर्जेदार फटका शेवटच्या बॉलवर पेशकश केलाय. षटकाराच्या मदतीनं पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती अखेरीस धावफलकावर धावसंख्या 10. खेळाडू पाहिजे तर ते खेळाडू तुम्हाला इथे पाहायला मिळतील. नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला रायगडचा टायगर उस्मान पटेल इन ऍक्शन खेळताना पाहायला मिळेल. अबीर 11 आरपी लायन्स हा संघ मैदानाच्या आतमध्ये असेल. मनोहर बाजाराळी या टीमच्या विरोधामध्ये. दोन्ही कॅप्टन पहिल्या 4 ओव्हर नंतर आपल्याला टॉस करण्याकरता टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचंय. दोन्ही संघ विनंती आहे. टीम आरपी लायन्स अबीर 11 खालिद शाह मॅन फ्रॉम दमन जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय.
खालिद शाह जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. दमन जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या गोलंदाजी करता ओळखला जातो. हाही एक एक्सपिरियन्स खेळाडू आहे. इथे इलियास भाईंना जर आपण पाहिलं तर आपले जे जुने जाणते गोलंदाज आहेत त्यांच्यावरच जास्त विश्वास ठेवलाय आणि त्यांना गोलंदाजी करण्याकरता प्राचारण केलंय असं म्हणावं लागेल. इथे खालिद एक चांगला गोलंदाज आहे. पुढचा बॉल इथे हा बॉल थोडासा खाली राहिला. सबमरीन पद्धतीने हा चेंडू विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव डॉटच्या स्वरूपाने चेंडू निघत असताना आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू इथे डॉटच्या स्वरूपाने आलाय. 38 सर्कलच्या बाहेर 6 खेळाडू ठेवण्याची मुभा आहे कारण काही आउटफील्ड मागची जर आपण पाहिलं तर त्याच्या हिशोबानं ऑर्गनायझरने तो निर्णय घेतलाय. चांगला बॉल वाईड यॉर्कर चांगला चेंडू आहे. खालीद अगदी चांगली गोलंदाजी करतोय. ऑफस्टंपच्या बाहेर ठेवतोय. तिथे वाईड यॉर्करचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये यश मिळालं. दीपेश घोलप आहे अल्मानचा हा दर्जेदार खेळाडू. मोठ्या फटक्यांकरता ओळखला जातं आणि आपल्या ओळखेला साजेसा खेळ त्याला मैदानाच्या आतनं करावा लागेल. चांगली बॅटिंग इथे मैदानाच्या आतनं त्याला पेशकश करावी लागेल. यावेळेस मात्र पॅडलाईनवरचा बॉल अगदी वेगाने खेळलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे तिथे. जोपर्यंत बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये बॉलला उचललाय डबल करता कॉलिंग आहे आणि काय घडलंय तर तिथे सुरक्षिततेनं 2 रन्स त्या पळून पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावसंख्येच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते 12 ऑन बोर्ड. 12 धावा या धावफलकावर आहेत. आपल्या मुख्य मंचावर जर पाहिलं तर झाहीर 11चे संघमालक झाहीरभाई शेख इथे उपस्थित आहेत. झाहीरभाई आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. पुढचा बॉल यावेळेस मात्र फटका फसलाय. बॉल हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक तिथे इलियास भाई एक चांगला कॅच कॅरी झालाय. विकेट मिळते. दीपेश घोलपला माघारी परतावा लागेल. पहिला झटका टीम केदारनाथ खरवते 11ला. दीपेश घोलप बॅक टू द डगआउट. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आपल्या या मुख्य मंचावर सन्माननीय झाहीरभाई शेख आहेत ज्यांचा हा संघ आहे झाहीर 11 आणि रोहिदासजी पाटील यांच्या शुभस्ते आपण त्यांना सन्मानित करतोय. झाहीर भाई आपल्याला विनंती करतोय आपको आगे आना है. आपका सम्मान यहाँ पर कमेटी की ओर से यहाँ पर किया जा रहा है. उसका स्वीकार कीजिए. पहिल्या विकेटचं पतन ते आपल्याला पाहायला मिळते. माघारी परतावा लागलाय फलंदाज दीपेश घोलपला. स्मॉल पॉकेट डायनामाइट म्हणून ज्याची ओळख आहे. मॅन फ्रॉम धोंडा वडवली प्रज्वल दळवी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. खर तर दमन च्या परिसरातील खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. झाहीरभाईंचा हा संघ आहे झाहीर 11. खालिद यावेळेस मात्र अगदी वेगवान अगदी तेज तर्रार बॉल तो तिथे पाहायला मिळालाय. खालिदकडनं बॉल विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने निघत असताना. कॉन्क्रीटची विकेट आहे. वेगवान गोलंदाजांना मदत करणारी विकेट आहे आणि त्या खेळपट्टीला साजेसा खेळ तो खालिद शाह यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल चांगला बॉल. आणखी एक ब्लाइंड स्ट्रोक. चेंडूवरची नजर हटली होती. केदारनाथ खरवते 11 ज्या पद्धतीने फलंदाजी करण्याकरता ओळखला जातो ती फलंदाजी तेवढी चांगली होत नाही. 2 ओव्हरचा खेळ. प्रतिषटक 6च्या सरासरीने धावफलकावर 12 रन्स लागल्यात. प्रज्वल दळवी आणि शुभम पाटील असे 2 खेळाडू मैदानामध्ये आहेत. येणाऱ्या ओव्हरमध्ये चांगला परफॉर्म करावा लागेल. 4 ओव्हरची मॅच आहे. पहिला सामना. यानंतर अबीर 11 RP लायन्स विपुल पाटील फॅन टीम आपण नाणेफेक करण्याकरता संपर्क साधायचा आणि त्याच्या विरोधामध्ये मनोहर बाजाराळी म्हणजे दोन्ही टीम तगड्या टीम. यामध्ये तीळ मात्र शंका नाही. मनोहर बाजाराळी म्हटलं की मोठमोठे खेळाडू त्या टीम मध्ये पाहायला मिळतात. विपुल पाटीलची टीम संपूर्ण तालुक्याला ज्ञात आहे. विपुल पाटील जेव्हाही टीम उतरवतो ती स्ट्रॉंगस्ट टीम असते आणि
आमचे सन्माननीय सुशांतजी पाटील इथे येत आहेत. सुशांत भाऊ आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. नवीन गोलंदाज प्रभात जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे, एक लेफ्ट आर्मचा गोलंदाज आहे. डावकुऱ्या हाताने गोलंदाजी करण्याकरता ओळखला जातो प्रभात विश्वकर्मा, जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर सध्या गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्या षटकातील पहिला बॉल प्रभात कडनं. यावेळेस पहिलाच बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिथे बॉलच्या खाली येतोय आणि एक चांगला कॅच, विकेट मिळते. राहिल पठाण तिथे होता, इलियास भाई यांचे सुपुत्र आहेत आणि त्याच्याकडनं हा झेल तिथे टिपला गेलाय. विकेट मिळते खेळाडू बाद. रन मशीन आहे. या खेळाडूच्या बॅटला जर बॉल स्पर्श व्हायला सुरुवात झाली तर ही टोटल जी सध्या तुम्हाला तुटपुंजी दिसते ना, ती एका मोठ्या टोटल मध्ये कन्वर्ट होऊ शकते. तेवढी कुवत या खेळाडूमध्ये जरूर आहे. तो युवराज मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता जातोय. अगदी युवराज नावाप्रमाणे खेळ त्याला मैदानात करावा लागेल, राज्य करावं लागेल त्याला. या मॅचवर चांगली बॅटिंग मैदानात करून दाखवावी लागेल. पहिल्या चेंडूवर प्रभातनं इथे विकेट संपादित केली आहे. प्रज्वल दळवी मैदानामध्ये आहे, मात्र हवी तशी चांगली बॅटिंग तोही करू शकलेला नाहीये. चांगला प्रेक्षक वर्ग इथे आलाय. वाडा तसा दर्दी क्रीडा शौकीन म्हणून ओळखलं जातं. वाडा तालुक्यात कुठेही चांगली स्पर्धा असू दे, जिथे प्रेक्षक येतातच. आणि आंबेडकरकरांनी तर मागच्या 30 वर्षात जे काही रोवलंय त्यानुसार इथे प्रेक्षक वर्ग संध्याकाळच्या 17 पर्यंत अगदी तुडुंब गर्दी ती इथे निश्चित पाहायला मिळेल. आपला काम धंदा आटोपल्यानंतर दुपारची पेट पूजा झाल्यानंतर प्रेक्षक वर्ग नक्की इथपर्यंत येईल. चला मॅच सुरू करा. प्रभात पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता सज्ज होत असताना प्रभात विश्वकर्मा समोर युवराज डुकले. चांगला बॉल अगदी योग्य तऱ्हेने खेळला. अलॉंग द कार्पेट क्षेत्ररक्षक आहे तिथे. जोपर्यंत फील्ड केला 1 रन. पॅरलल थ्रो ही गरजेची आहे. तुम्ही फील्ड केल्यानंतर फेकी कशा पद्धतीने करताय तेही क्रिकेटमध्ये महत्वाचं असतं. पॅरलल थ्रो जेव्हा येतो ना, तेव्हा विकेटचे संधी, विकेटचे चान्सेस वाढतात. आणि तेच केलं यावेळेस. एक पॅरलल थ्रो तिथे आला. 1 रन मिळाली. 1च्या मदतीनं धावसंख्येत वाढ होती. धावसंख्या 13 ऑन बोर्ड. 13 धावा दाफलकावर आहेत. 2 विकेटच्या पतनानंतर 2.2 षटकाचा खेळ झालाय. जाहीर 11 नाणेफेकीचा कौल जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि सार्थकी लावलाय आतापर्यंत. हा फटका चुकलाय. हा फटका प्रत्येक वेळी चुकत असताना पाहायला मिळालाय. तिथे बॅट्समन साइड रिव्ह्यू आहे. फलंदाजानं तिथे रिव्ह्यू घेतला. पंचांनी जो निर्णय दिला होता त्याला चॅलेंज केलंय. बघूया त्या निर्णयावर काय उत्तर येत आहे. रिव्ह्यू आहे ना? हा रिव्ह्यू घेतला गेला. इट्स अ फेअर बॉल असा निर्णय आलाय तिथे. कारण अगदी लाईनच्या आतनं गेला होता बॉल आणि त्यामुळे हा फेअर बॉल तिथे दर्शवला गेलाय. रिव्ह्यू लॉस. आता बॅटिंग करणारी टीम इथे रिव्ह्यू घेऊ शकणार नाही. हे बघा तुम्हाला दाखवलं जात आहे. अगदी बॉलचा टप्पा तो लाईनच्या आत पडलाय. 1 इंच आत पडलाय. अगदी लाईनवर नाही, त्याच्या आत पडलाय आणि त्यामुळे एक फेअर बॉल तो इशारा आलाय. धावसंख्या 13 आहे. चांगलं क्रिकेट प्रत्येकाला बघायचंय. वाडा तालुक्यातील खेळाडूंकडनं खूप साऱ्या अपेक्षा ठेवून प्रेक्षक सकाळच्या वर्गापासून सकाळच्या सत्रापासून इथं आलेत. यावेळेस प्रज्वल दळवीनं हा बॉल उडवलाय. कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक नाही आहे तिथे. 1 रन तर कंप्लीट केली जाईल. डबल करता प्रयत्न आहे. अगदी चांगली फिल्डिंग तिथे आपल्याला पाहायला मिळाली. साहिल जे होते त्या क्षेत्रामध्ये आणि खूप चांगला रिटर्न तो पाहायला मिळाला. 3 रन तब्बल पळून पूर्ण केल्या गेल्या. या 3च्या मदतीनं दाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या 16 या आकड्यावर. 2.4 षटकाचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय आणि त्यानंतर 16 धावा. शांततेचा खेळ तो मैदानामध्ये सुरू आहे. बॅटिंग ज्या पद्धतीने होणं गरजेचं आहे. प्रयत्नार्थी परमेश्वर आपण पाहतो आणि ते प्रयत्न शर्थीचे प्रयत्न, नुसते प्रयत्न नाही, शर्थीचे प्रयत्न करावे लागतील. बॉलला मिडल ऑफ द बॅट खेळावं लागेल.
तर आणि तरच रन्स त्या धाफलकावर जोडलेल्या पाहायला मिळतील. युवराज डुकलेकडनं अपेक्षा खूप आहेत इथे बसलेल्या प्रत्येक प्रेक्षकाच्या. त्या अपेक्षांची पूर्तता युवराज डुकले मैदानाच्या आतनं करतोय का ते आपल्याला बघायचंय. चांगला बॉल, तेवढा चांगला फटका, संधी मिळत नाहीये, कुठेही रूम दिला जात नाहीये, कुठेही आडव्या अंगाने बॉलला फटकारण्याकरता संधी दिली जात नाहीये आणि त्यामुळे सिंगल डबल्स त्यावरच समाधान मानावं लागते. चांगली गोलंदाजी होते, अगदी बुंद्यामध्ये चेंडू हाताळले जात आहेत, त्यामुळे बॅकलिप खाली ठेवल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. हेलिकॉप्टर हा पर्याय आहे यावर, मात्र त्याकरता तेवढं टायमिंग होणं गरजेचं आहे. बॉल वेगाने येतोय त्यामुळे ते टायमिंगही जुळत नाहीये. पुढचा बॉल, यावेळेस संधी होती, यावेळेस संधी होती आणि त्या संधीचं सोनं केलंय. बॉलला उडवलंय ओव्हर दी मिड विकेट, सीमा रेषा पार, षटकार. या षटकाराच्या मदतीने धावासंख्या जर आपण पाहिली तर 23 धावा संधी होती. यावेळेस टप्पा बॉल होता आणि त्याचा योग्य त्यांना फायदा घ्यायचा होता. हे क्रिकेट खुल्या गटाचं क्रिकेट आहे, जिथे टप्पा बॉल आला तर तो मैदानाच्या आतमध्ये सापडणार नाही, यामध्ये तिळमात्र शंका नाही. जर तुमच्याकडे खूप जास्त गुणवत्ता आहे, चेंडूला खूप चांगल्या पद्धतीने वळवू शकता, फिरवू शकता, तर मग एखाद्या वेळेस तुम्ही वाचू शकता. अन्यथा इथे जर फलंदाजाला चेंडू दिसला तर मग तो मैदानाच्या आत सापडणार नाही. नेक्स्ट मॅच टॉस करता कॉलिंग केलेला आहे विपुल पाटील फॅन टीम, अबीर 11 आरपी लायन्स आणि त्यांच्या विरोधामध्ये मनोहर बाजाराळी, दोन्ही कॅप्टन रेडी राहायचे. या 4 ओव्हर नंतर आपल्यामध्ये केला जाईल टॉस. नवीन गोलंदाज केशरी जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. केशरी जो बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. इथे युवराज डुकले त्याच्या विरोधामध्ये, या धावसंख्या 23 ऑन बोर्ड. मॅन फ्रॉम भिलाड केशरी जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. झाहीर 11ला सपोर्ट करण्याकरता शौकीन शेख सुद्धा इथे आले, त्यांचंही स्वागत आहे. त्यावेळेस मात्र हा बॉल तिथे जर आपण पाहिला तर एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलंय, लॉंग ऑफ. तिथनं क्षेत्ररक्षक जोपर्यंत बॉलवर पोहोचला, उचललं, 1 रन धाफलकावर जोडली गेली. 1च्या मदतीनं धावासंख्येमध्ये वाढ होतीये, धावासंख्या पुढे सरकते आणि 24 ऑन बोर्ड, 24 धावा. भिलाड एक्सप्रेस जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. केसरी बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी इथे त्याच्या वतीने केली जाईल, कशा पद्धतीने इथे मारा त्याच्या वतीने केला जाईल. फलंदाजाला शांत तर ठेवलंय आतापर्यंतच्या प्रत्येक गोलंदाजानं. केसरी तो कशा पद्धतीने इथे फलंदाजाला शांत ठेवतोय ते आपल्याला बघायचंय. पुढचा बॉल, इथे कमी गतीनं फिरवणारा वळवणारा बॉल, पदल आली ते होत नाहीये, दुरून खेळतोय. शरीरापासून दूर तुम्ही खेळता लेग ब्रेक गोलंदाजी, तेव्हा ते बॅटच्या पट्ट्यात येणं कदापि शक्य नाही. बॉलवर जाणं ते गरजेचं आहे. पुढचा बॉल, पुन्हा एकदा वळवलाय, पुन्हा एकदा वळवलाय. वळवणारे चेंडू खेळणं थोडेसे कठीण गेलेत. 1 रन तिथे कंप्लीट केली गेली. 1च्या मदतीनं तिथे तिसऱ्या पंचाची मदत घेतली आहे रनआउट करता. तिसऱ्या पंचाची मदत घेतली इथे रनआउट करता. बघूया चेक केलं जात आहे. इथे चेक केलं जाते, तपासलं जाते नेमकं काय घडलंय.
तिसऱ्या पंचाचा निर्णय आलाय OUT. बॅटर आउट, मैदानाच्या बाहेर जावं लागेल, तिथे विकेटचं पतन होत आहे, खेळाडू बाद. मैदानाकडे येणाऱ्या रोडवर एक गाडी पार्क केली आहे 3793 नंबरची. ती गाडी थोडंसं बाजूला घ्या आणि आपल्या गाड्या अगदी व्यवस्थित पार्क करा, हीच विनंती आहे. मेन रोडवर ही धावसंख्या जर आपण पाहिली तर 24 धावा सध्या दाफलकावर आहे. 3 विकेटच्या पतनानंतर अजूनही 3 चेंडूचा खेळ या डावामधला शिल्लक आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये अमर पाटील बंटी, जो बॅटिंग करण्याकरता येत असताना पाहायला मिळतोय. यावेळेस बंटीनं आल्या आल्या वा काय फटका खेचलाय, बॉलला उडवून फेकून दिलं लंगॉपच्या डोक्यावरनं, सीमा रेषा पार, षटकार. थँक्यू. एक बंटीकडनं प्रेक्षकांना पारितोषिक आहे. डॅशिंग बंटी ज्यांच्याकडनं प्रत्येक प्रेक्षकांना जर षटकाराला झेलमध्ये कन्वर्ट केलं तर 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल. यावेळेस मात्र हा बॉल ऑफस्टंपवर पडला आणि तिथे जर आपण पाहिलं तर नोचा इशारा आलाय. मारण्याचा प्रयत्न केला होता, अप्पर कटचा मात्र बॅटमध्ये आला नाही. अगदी योग्य विचार होता, मात्र तिथे नो बरोबरच धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ती एकंदर 31 धावा 3 विकेटच्या पतनानंतर. पुढचा बॉल केसरी, समोर बंटी उभा आहे. यावेळेस मात्र आडव्या पट्ट्यानं जिथे चांगला फटका डबल करता कॉलिंग आहे. एक रन तर सुरक्षिततेनं पळून पूर्ण केली गेली. डबल करता येत आहेत आणि सुरक्षित 2 धावा ते यावेळेस पळून पूर्ण केल्या जातील. या 2च्या मदतीनं 5 चेंडूचा खेळ समाप्त, एकेरीत 33 रन्स. शेवटचा बॉल या ओव्हरचा तो प्रगतीपथावर येणं बाकी आहे. केसरी जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर, समोर स्ट्रायकर एंड कडनं फलंदाज अमर पाटील बंटी तो फलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र चांगला फटका बिटवीन द गॅप खेळलाय, मात्र तिथे क्षेत्ररक्षक पोहोचतोय. त्यावर एक कंप्लीट केली आहे, दुसऱ्या करता प्रयत्न आहे आणि त्यामध्ये विकेट येईल. इथे ओव्हर समाप्त झाली. क्रमांक 4ची 4 ओव्हरचा खेळ तो समाप्तीला आला आणि 4 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या लागली गेली आहे ती एकंदर 34 रन्स. विजयाकरता 35 धावसंख्येचं लक्ष आहे. या 35 धावा कशा पद्धतीने धावफलकावर लागतील उत्तरार्धामध्ये आपण जरूर पाहणार आहोत. मात्र उत्तरार्धाचा खेळ सुरू होण्याआधी मी नाणेफेकीकरता आमंत्रित करतोय टीम अबीर 11 RP लायन्स आणि त्यांच्या विरोधामध्ये मनोहर बाजाराळी, दोन्ही संघाचे कर्णधार. आपण विना विलंब लगेचच टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हा. मी तुर्तास थांबतोय, तुम्ही पाहत राहा, ऐकत राहा, एन्जॉय करत राहा. धर्मवीर प्रतिष्ठान आबिटकर यांचा भगवा करंडक 2025. लाइन अबीर 11 टॉस साठी या कॅप्टन. तर टॉस करता मान्यवरांना या ठिकाणी आमंत्रित आपण करत आहोत. रोहिदास पाटील पाहुण्यांना घेऊन येत आहेत. कप्तान या ठिकाणी मात्र पोहोचलेले आहेत. मनोहर बाजाराळी कॅप्टन या ठिकाणी मात्र पोहोचलेले आहेत. RP लायन्स अबीर 11 टीम कॅप्टन आपण पोचायचं आहे टॉस बॉक्स मध्ये. आपले विपक्ष टीम मनोहर बाजाराळी कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. जरा घाई करा. RP लायन्स अबीर 11 टीम कॅप्टन
चला आरपी लायन्स टीम कॅप्टन फायनल कॉल. विपक्ष टीम मनोहर बाजाराळे कॅप्टन टॉस बॉक्समध्ये पोहोचलेले आहेत. आपण पोचा. फायनल कॉल आयोजकांची सूचना. आरपी लायन्स अबीर 11 टीम कॅप्टन. काही करा, कॅप्टन पोहोचत नाहीयेत. बी फास्ट. आरपी लायन्स अबीर 11 कॅप्टन पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. चला दुसऱ्या इनिंग फिल्डिंग या ठिकाणी लावून घ्यायची आहे. अंपायर्स अलर्ट करा. आणि जाहीर 11 ओपनिंग बॅटर पाठवायचे आहेत. अबीर 11 आरपी लायन्स टीम कॅप्टन आलेले नाही आहेत. घाई करा. लवकरात लवकर कॅप्टन पाठवायचे. स्पर्धेला विलंब नकोय. जास्तीत जास्त षटकार सामने आपण खेळवतोय. टीम लवकर आल्या तर आपण 4 ओव्हरच्या मॅचेस खेळणार आहोत. टीम जर उशिरा झाल्या तर 3 ओव्हर आपण या ठिकाणी ठेवणार आहोत. वेळेचं कॅल्क्युलेशन करता आयोजकांनी या ठिकाणी ज्या सूचना दिल्याचं पालन करायचं आहे. आरपी लायन्स अबीर 11 कॅप्टन आपण पोहोचलेले नाही आहेत. 3 पुकार देऊन झालेले आहेत. हॅलो टीम आरपी लायन्स संघाचा कर्णधार आदरणीय विपुलजी पाटील फॅन क्लब, आपण आपला जो कॅप्टन आहे त्याला लवकरात लवकर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये पाठवा. तुम्ही पाहत आहात व्यावसायिक गटातील हा पहिला सामना ज्यामध्ये श्री केदारनाथ खरवते 11 या संघानं प्रथम फलंदाजी करत असताना संघाची धावसंख्या 34 धावा ज्या झाल्या आणि 35चं टार्गेट समोर सेट केलंय. ते अर्थातच टीम जाहीर 11 या संघाच्या विपक्षामध्ये आदरणीय एक लेजंड क्रिकेटर इलियासभाई पठाण या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मनपूर्वक आपण स्वागत करूयात आणि जसा सामना संपेल तसा त्यांना आपण या क्रीडा मंचावर आमंत्रित देखील करूयात. कारण टेनिस क्रिकेट विश्वातील एक लेजंड, वाडा नगरीवर नेहमीच त्यांचं फार मोठं प्रेम राहिलंय आणि निश्चितच श्यामजी हजारे जे त्यांचे जुने मित्र आहेत त्यांची देखील इथे भेट होत असताना, खरं तर श्याम हजारे हे देखील एक फार मोठं नाव आहे क्रिकेट विश्वातलं, ज्यांनी संघातल्या भले त्यांना क्रिकेट किती खेळलो यापेक्षा क्रिकेटमध्ये खेळाडूंना पाठबळ किती दिलं हे फार महत्त्वाचं आहे. ते आदरणीय श्यामजी हजारे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. बोबा 11चे पॅकर, त्यांना विनंती आहे की आपण देखील मुख्य क्रीडा मंचावर येऊन सन्मानानं स्थानापन्न व्हायचं आहे. श्री केदारनाथ खरवते 11 संघ इथं व्यूहरचना सजवतोय. संघर्ष झाला जरूर, प्रज्वल दळवीकडनं झाला, दीपेश गोलपकडनं झाला, परंतु तदनंतर अमर पाटीलनं डाऊन दी एंड येऊन केलेली चांगली फलंदाजी. तर जे झालंय ते विसरून आता जे घडवायचं आहे त्यावर विश्वास ठेवावा लागेल. आदरणीय श्यामभाऊ हजारे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. दादांचं आपण मनपूर्वक स्वागत करूयात. क्रीडा विश्वात ज्यांनी ज्यांनी स्वतःचं आयुष्य अर्पण केलंय त्या व्यक्तिमत्वांचा इथं सन्मान होणं गरजेचं आहे. म्हणजे साधारणतः 2000चा काळ असावा आणि इलियासभाई पठाण कंटिन्युअसली म्हणजे वारंवार या वाडा नगरीचे दौरे त्यांनी केले. ग्रामीण भागात अनेक क्रिकेट या पिता पुत्रांच्या जोडीने खेळला. आज जाहीर 11च्या माध्यमातून व्यावसायिक क्रिकेट खेळण्याकरता ते इथवर पोहोचलेत. भगवा करंडक 2025 या क्रीडा स्पर्धेमध्ये त्यांचं मनपूर्वक स्वागत. इथे आपण वळूयात क्रीडांगणावरती. दोन्ही संघांना रिक्वेस्ट आहे की तुमचा 12th मॅन इथं पाहिजे. इलियास भाई आपला देखील 12th मॅन इथं पाठवायचा आहे. मॅचला होईल सुरुवात आणि श्री केदारनाथ खरवते 11 संघाचा देखील 12th मॅन इथं अनिवार्य असणार आहे. इलियास भाई आपला देखील 12th मॅन इथं अनिवार्य आहे. मॅचला होती सुरुवात. गोलंदाजी मार्कवर युवराज डुकले. सुपर बॉलिंग. हा खरं तर मागच्या 4 ते 5 वर्षात ज्या वेगानं हा खेळाडू वर आला, तिळसे गावचा सुपुत्र आहे. सातत्यानं मागच्या वर्षीची शिवकृपा गाथेसची टुर्नामेंट देखील या खेळाडूनं गाजवली. अनेक नामांकित स्पर्धा खरं तर या खेळाडूनं गाजवल्यात. आता श्री केदारनाथ खरवते 11 संघाचं प्रतिनिधित्व करतोय. आखू टप्प्याचा बॉल डावखुरे आताच्या फलंदाजाला फार मोठी मेजवानी. पाठवलाय चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू निघून जाईल. 6 धावांसाठी ठोकला इथे पहिला विस्फोटक षटकार. रिप्ले ऑन स्क्रीन पाहतायत. शफल झाले, प्रॉपर स्टेप आउट केलं आणि तदनंतर
बॉलच्या इनपॅच लाईनमध्ये आल्यानंतर आघात कसा करायचा हे खरं तर एक व्यावसायिक खेळाडूला चांगलंच ठाऊक आहे. कारण मी तर म्हणेन की साधारणतः आखूड टप्प्याच्या रेंजमध्ये हा चेंडू हाताळला गेला होता. चेंडू व्यवस्थापक चेंडूंची पूर्तता करा आतमध्ये, कारण आज सामना थांबता कामा नये. आज ही विकेट, आज हे मैदान थांबता कामा नये, कारण अजूनही आपण पहिल्या फेरीतली ही पहिलीच लढत खेळतोय. इथे तुम्ही पाहताय अत्यंत दर्जेदार क्रीडा स्पर्धा, मानानं आणि डौलानं फडकणारा भगवा. म्हणजे याआधी देखील आपण उल्लेख केला की जशी रायरेश्वराच्या मंदिरात स्वतःचं रक्त अर्पण करून शिवलिंगावर स्वराज्याची शपथ जशी छत्रपती शिवरायांनी घेतली आणि तिथे त्यांनी उद्गारले ते शब्द की आपल्या प्राणाहूनही प्रिय असणारा हा भगवा थेट आदिलशाहीच्या छाताडात नेऊन गाडायचा, तोच भगवा आबिडगरकरांनी त्यावर ठेवला. आणि भगवा करंडक ही स्पर्धा स्वर्गीय धर्मवीर गुरुवर्य आनंद दिघे साहेबांच्या नावानं त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एक भली मोठी स्पर्धा 30 वर्षांची परंपरा ही त्यांनी कायम राखली आहे. गोलंदाज तयार, युवराज. आखू टप्प्याचा बॉल, आणखीन एक धमाका इथे पाहायला मिळतोय. 2 in a row. व्हॉट अ बॅटिंग. इट्स अ मल्टी मॅसिव्ह स्ट्रोक प्लेड बाय मिस्टर अरमान अन्सारी. काय बॅटिंग करतो हा खेळाडू. बॅटचा स्विंग पहा, बॅटचा फ्लो पहा. एका वेगानं वेगळ्या शैलीनं फलंदाजी होते. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय ऑन स्क्रीन. दर्जेदार फटका इथे स्क्वेअर ऑफ द विकेट आणि लॉंग लेगच्या मधून फेकून दिलं बॉलला आणि षटकारामध्ये कन्वर्ट केलंय. बॅक टू बॅक दुसऱ्या 2 षटकारांची खेळी इथे. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. स्कोर मूव्ज ऑन 12, लॉस ऑफ 0, 12. असं म्हणतात सुरुवात जर चांगली झाली ना तर शेवट देखील चांगला होतो. म्हणजे सुरतवरनं ही क्रीडा स्पर्धा खेळण्याकरता इथं आलेत. खरं तर कसं आहे, मी बऱ्याचदा म्हणतो की ज्याच्यात हिंमत आहे ना त्यालाच किंमत आहे. म्हणजे जिथं 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 नियंत्रितता आली ना तिथं तिथं क्रिकेटमध्ये खरं तर जरूर संघर्ष झाला. आणि हे खेळाडू चहूबाजूने खेळतात. मग महाराष्ट्राचा प्रभाग असू द्यात, गुजरातमधलं क्रिकेट असू द्यात, त्यामुळे परिचय, प्रत्येक क्रिकेटचा परिचय त्यांच्याकडे आहे. परंतु इथं फटका फसलाय. दीपेश घोलप आहे म्हणजे चुकी होणे नाही. आणि इथे आता परतावा लागणार आहे. ते मिस्टर अन्सारी इथे बाद झालाय. पहिला धक्का, परंतु जे काम करायचं होतं ते काम तो करून इथून परतीचा प्रवास त्याचा झालाय. बॅट्समन आउट. चला नवीन बॅटर इथे मात्र क्रीडांगणाच्या आतमध्ये दात असताना अल्केश, मॅन फ्रॉम बोईसर. खरं तर मागच्या वर्षी म्हणजे बोईसर विभागात देखील तिथलं जे क्रिकेट आहे, अक्करपट्टीची स्पर्धा बरीच वर्ष तिथे समालोचित करण्याची संधी प्राप्त झाली. प्रेमित राऊत आणि त्यांचा पूर्ण स्क्वॉड त्या परिसरातले खेळाडू आहेत. बोईसरमधनं ते इथवर पोहोचलेत. निश्चितच नवीन बॅटर म्हणजे 12 या धावसंख्येवर पहिला धक्का जाहीर 11 या संघाला जरूर बसलाय. पाठलाग करण्याकरता जी धावसंख्या आहे ती फार कमी आहे. म्हणजे 35 धावा, एक सोपं लक्ष आहे 4 षटकांमध्ये. परंतु गोलंदाजी म्हणजे इथे निखिल बागुल सारखा प्रतिभा संपन्न खेळाडू, श्री केदारनाथ खरवते 11 या संघाच्या भात्यामध्ये अनेक गोलंदाज आहेत की ज्यांना इथे आज खरं तर फार अशा अपेक्षा होत्या श्री केदारनाथ खरवते 11 या संघाकडनं. कारण जर बॅटिंग ऑर्डरची डेप्थ जर आपण पाहिली तर फार मोठी होती. परंतु कौशल्याचं कौतुक करावं लागणार आहे झाहीर 11च्या. ज्या पद्धतीने गोलंदाजी झाली, अफलातून कामगिरी म्हणजे अचूक टप्प्यावर तीक्ष्ण भेदक मारा कसा करायचा त्याचं मूर्तिमंत उदाहरण त्यांनी दाखवलं. इथे गोलंदाज तयार. आउट स्विंगर एक्झिक्यूट केला. म्हणजे चेंडू जसा बाहेर पडला तसा टप्पा पडल्यानंतर भरपूर जास्त वळण चेंडूनं प्राप्त केलं. त्यामध्ये फ्लाईट देखील होती. आणि इथे ऍक्शन रिप्ले मध्ये आपण अक्रॉस सीम ऍक्शन युवराज डुकलेची आपण पाहणार आहोत. खूप अतिरिक्त बाहेर चेंडूचं वळण आपण पाहायला मिळालं आणि युवराज डुकलेनं मात्र इथे अक्षरशः अल्केशला उभं केलंय. हलक्या हातानं स्टिअर केलाय बॉल खेळपट्टीच्या अगदी लगत. परंतु पहा इथे तू मिमीचा खेळ. युवराज डुकलेंना त्यांच्या शरीराचा समतोल थोडासा गमवावा लागला. स्किट झाला ऍक्शन. तिथे क्रीडांगणावरती जर आपण पाहिलं थोडीशी जी संमिश्र माती वाळू मिश्रित जी आहे त्यावर कदाचित स्लिप झाला असावा. त्यामुळे डेफिनेटली इथे जी धावबाची संधी निर्माण झाली होती ती संधी गमावली गेली आणि निर्धाव चेंडूची सांगता जरूर झाली आहे. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर, पहिल्या षटकाचा खेळ जरूर संपलाय आणि संघाची टोटल मात्र पोहोचली 12 या आकड्यावर. जर कंपॅरिझन आपण दिनेश सर पाहिलं तर श्री केदारनाथ खरवते 11 या संघाच्या 10 धावा होत्या, ज्यामध्ये शुभम पाटीलचा एक षटकार आणि चौकाराचा समावेश 5व्या आणि 6व्या बॉलचा. तो जर आपण वगळला म्हणजे पहिल्या 4 बॉलवर संघर्ष जरूर झाला शुभम पाटीलचा. तदनंतर त्यांना स्टार्टअप देण्याचं काम प्रॉपर केलं. परंतु दुसऱ्या षटकामध्ये जो डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आला त्याचे चेंडू सगळे शूट होत होते आणि डेफिनेटली निश्चितच खालिद नावाचा तो गोलंदाज होता, त्याच्याकडनं इथे पूर्ण नियंत्रण
काबीज केलं त्यांना पूर्णतः धावसंख्येवर आणि तिथे खरं तर धावसंख्येला लगाम लावायला सुरुवात त्यांनी केली. आपण वळूयात. महाराष्ट्रातील प्रतिभा संपन्न गोलंदाज निखिल बागुल सध्या क्रीडांगणावरती आहे. खरिवली गावचा सुपुत्र आहे. अंतिम सामन्यामध्ये त्यांना अपयश आलं ग्रामीणच्या. आता खरं तर व्यावसायिक गटामध्ये आलेत आणि या खेळाडूनं मग महाराष्ट्रातल्या रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी असू द्यात किंवा अनेक नामांकित स्पर्धा असू द्यात अत्यंत प्रभावीपणे गाजवल्या. तोच खेळाडू सध्या क्रीडांगणावरती आहे. पहिलाच बॉल त्याचा आल्या स्वागत केलाय निखिल बागुलच्या वर प्रतिहल्ला चढवलाय. इथे चेंडू पाठवलाय मिडविकेटच्या बाहेर ठोकलाय अत्यंत विस्फोटक षटकार. रिप्ले आपण पाहूयात. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटनं आले. बॅटच्या समोर टप्पा होता आणि काम सोपं होतं फलंदाजाला. सरळ पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चेंडू सरळ कक्षेच्या बाहेर त्यावर प्रघात केला गेला आणि या 6 धावा कन्वर्ट झाला. स्टँड तुम्ही पाहू शकाल या खेळाडूचा. प्रॉपर बॅट ऑफ ॲक्शन आणि बॅटचा फ्लो जर पाहिला, ताकद दिली खांद्यातून, पूर्णतः झोकून दिलं स्वतःला आणि या षटकाराच्या सहाय्यानं टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचली आहे ती 18 या धावसंख्येवर. त्यांना ठाऊक आहे साधारणतः एक 4 ते 5 षटकार ठोकायचे आहेत आणि त्या कॅल्क्युलेशन्सनं इलियास भाईंनी या खेळाडूंना इथवर पाठवलंय. बिमर नंबर 1 निश्चितच इथे चेंडू हातातनं सटकला असावा निखिलच्या, त्यामुळे इथे नो बॉलचा इशारा देखील आलाय. पुढच्या चेंडूवर फ्री हिटची संधी प्राप्त होईल. 2007 हे वर्ष आपण पाहिलं जिथे क्रिकेट बदललं आणि ॲक्शन रिप्लेमध्ये आपण तो बिमर पाहतोय. खूप वरून चेंडूची हाताळणी केली गेली आहे. पुन्हा एकदा निखिल सज्ज. कमी गतीचा बॉल, प्रॉपर गोलंदाजी. आता पॉकेटचा वापर केलाय. अगदी एक सिंगल लॉंग ऑन मधून इथे प्रस्थापित केली जाईल आणि या सिंगलच्या सहाय्यानं टीमचं जे धावफलक आहे स्कोअर मूव्स टू 20 आफ्टर लॉस ऑफ 1. 16 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 15 या धावसंख्येची अजूनही गरज आहे कारण 35 धावांचं समोर टार्गेट. खरं तर 35 धावसंख्येचं इथे टार्गेट अजूनही चेस करण्याचा जो प्रयत्न केला गेलाय. प्रॉपर गोलंदाजी, हे एक्झिक्युशन आहे. ही खरं तर निखिल बागुलची ओळख आहे. म्हणजे मग सँडी एसपी असेल किंवा विक्रोलियन सारख्या प्रभावी आणि प्रतिष्ठित संघामध्ये त्यांना का त्याचा नावाची वर्णी लागली, कदाचित हे त्याचं कौशल्य आहे. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण तो चेंडू पाहतोय. प्रॉपर एक्झिक्यूट केला निखिलनं. पुन्हा एकदा निखिल बागुल निघालेत लेफ्ट आर्म राऊंड दी स्टम्प्स. आणखीन एक चांगला चेंडू उडवलाय फक्त जीवाच्या आकांताने. युवराजनं चेंडूचा पाठलाग जरूर केला. प्रयत्नांना सलामी द्यावीच लागेल. खूप दर्जेदार प्रयत्न आणि इथे मात्र रोटेशन पाहायला मिळालं या धावसंख्येचं. संघाची टोटल याच 2 आकड्याच्या सहाय्यानं जाऊन पोहोचतीये ती 22 या अंकावर. 1.4 षटकांचा खेळ संपलाय. उर्वरित 2 चेंडू अजूनही शेष आहेत. करंट रन रेट जर आपण पाहिलं 13.20. सध्या 14 चेंडू शिल्लक आहेत. विजयाकरता 13 धावसंख्येची गरज आहे. इथे लढावं लागणार आहे. इथे तुमच्या जिद्दीला आणि परिश्रमांना एकत्र करावं लागणार आहे. फटका फसलाय. ही खरं तर ओळख आहे निखिल बागुलची, परंतु क्षेत्ररक्षक पोहोचेल का? वॉड कॅच शुभम पाटीलला इथे 10 तोफांची सलामी द्यावी लागणार आहे. इतका दूरवर धावत येऊन त्यांना झेल टिपलाय आणि अचूकता क्षेत्ररक्षणातली काय असू शकते ते मात्र त्यांना दाखवलं. विकेट डाऊन. अल्केशला परतावं लागणार आहे. धक्का क्रमांक 2 निघालाय परतीच्या प्रवासाला. ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय. निखिल बागुलचा अचूक बॉल अगदी फटका खेळायला भाग पाडलं निखिल बागुलनं आणि कॅच ड्रॉप झाली या आधीच्या बॉलवर. तदनंतर एक चांगल्या दर्जाचा चेंडू त्यांना हाताळला आणि त्यामार्फत सध्या तुम्ही पाहताय की डेफिनेटली एक चांगला झेल मॅन फ्रॉम वसुरी शुभम पाटील यांना टिपलाय. चेंडूंचा खेळ संपलाय. तो मात्र 6-5 माफ करा, एक चेंडू एक्स्ट्रा बिमर फेकला गेलाय या षटकामध्ये. त्यामुळे 5 चेंडूंचा खेळ इथे संपलाय. संघाची टोटल पोहोचली आहे 22. नियंत्रण आणण्याचा प्रयत्न जरूर करतायत निखिल, परंतु यस इथे आपण डेफिनेटली पाहूयात ॲक्शन रिप्ले या आधीच्या चेंडूचा. एक अप्रतिम झेल टिपलाय शुभम पाटीलचा. हा झेल खरं तर सोशल मीडियावरून आज जरूर प्रस्थापित होईल. सर्वत्र प्रदर्शित देखील होईल. अत्यंत चांगलं कामगिरी क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून त्यानं केली आहे. चला वळूयात क्रीडांगणावरती. राहिल पठाण जे खरं तर लेजंड क्रिकेटर इलियासभाई पठाण यांचे सुपुत्र आहेत. बोईसर क्रीडानगरीतून सातत्यानं मोठं क्रिकेट ते खेळलेत. बॉल तयार. इथे पहा, ही ओळख आहे निखिल बागुलची. चांगला चेंडू हाताळला. लेग स्लिपमध्ये खेळाडू बॅकअप देत आहेत. एक सिंगल इथे कन्वर्ट होईल. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. स्कोर मूव्स टू 23. 23 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात 2 षटकांच्या मोबदल्यात. पहिलं षटक जे होतं ते फेकलं मिस्टर युवराज डुकलेनं. त्यानं धावा खर्च केल्या 12 आणि आता निखिल बागुलनं दुसरं षटक फेकलंय ज्यामध्ये त्यानं 1 विकेटचं पतन करत 11 धावा खर्च केल्यात. सध्याचा जर लेखाजोखा आपण पाहिला 12 चेंडूंचं सत्र संपलंय आणि 23 धावा
ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात विजयाकरता 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 धावसंख्येची गरज आहे. बॉल टू रन मॅच जरी दिसत असली तरी देखील मी बऱ्याचदा म्हणतो की सोप्या दिसणाऱ्याच गोष्टी कठीण असतात. म्हणजे एखादं मोठं समीकरण आपण पटकन सोडवतो एखाद्या मोठ्या पेपरमध्ये, परंतु सोपं गणित लवकर चुकतं. कदाचित तसंच टेनिस क्रिकेटमध्ये देखील आहे. एखाद्या सोप्या परिक्रमाच लवकर चुकतात आणि कदाचित हे समीकरण इथून राहिल पठाण आणि त्याच्या साथीदार कंप्लीट करतील का. चला आपण वळूयात मैदानाच्या आतमध्ये. राहुल पाटील इथे पहिलाच बॉल लेग स्टिकच्या बाहेर आहे. पंच योगेश दोदडे सर इशारा करतायत, व्हाईट बॉलचा सिग्नल आलाय. एक्स्ट्रा धावसंख्या धावफलकावर जोडली जाईल. अबीर 11 आरपी लायन्स संघाचा कर्णधार. भरपूर वेळ झाला, आम्ही तुमच्या प्रतीक्षेत आहोत. विपुलजी आपला कॅप्टन आपण लवकर पाठवा. इथे गोलंदाज तयार. फटका चांगला आहे. हलक्या समोर खेळ आहेत इन फ्रंट ऑफ द विकेट लॉंग ऑन मध्ये, जिथे युवराज डुकलेचं प्रोटेक्शन आहे. जशी मागणी आहे क्रीडांगणावरती तसा पुरवठा मात्र राहिल पठाण यांना ठाऊक आहे. आता बॉल टू रन हा सामना आहे, त्यामुळे जास्त जोखीम न पत्करता अगदी सहज गतीनं धावा कमावण्याचं ते काम करतायत. राहुल पाटील सज्ज आहे. लोअर फुल टॉस इनफिल्डच्या डोक्यावरून एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन सीमारेषेच्या पलीकडे हा फटका खेचलाय. प्रॉपर कनेक्शन, टिपिकल कॉपी बुक स्टाईल हा फटका सजवलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहणार आहोत तब्बल कशा पद्धतीनं या चेंडूला कन्वर्ट केलं. अगदी व्हाईट बॉलच्या बाहेर ऑब्स्टिकच्या भरपूर बाहेर चेंडू होता, त्याला हलक्या हातानं फक्त दिशा देण्याचं काम प्रॉपर मिडल ऑफ द बॅट स्ट्रोक पाहायला मिळाला आणि टेक्निकली साऊंड फटका जो 4 धावांमध्ये कन्वर्ट झालाय. संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे ती 29 धावा, 29. 6 धावा दूर आहेत विजयापासून. माजिद आहेत समोर. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा जो अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न झालाय, दुधारी तलवार इथे चालवण्याचा प्रयत्न केलाय, इथे असफल ठरलेत. आणि राहुल पाटील आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ इथे मात्र संपुष्टात आलाय. त्यांना धावा खर्च केल्यात 6, त्यामध्ये एका चौकाराचा समावेश आहे. माजिद जो सध्या क्रीडांगणावरती फलंदाजी करतोय स्ट्रायकर एंडवर. लोअर फुल टॉस पहा, रिस्ट ऑफ द फ्लिक मनगडाच्या साह्यानं फक्त वळण दिलं इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर लेग आणि इथून एक सिंगल धावसंख्या धावफलकावर जोडली जाईल. धावांची गती जर आपण पाहिली तर 30 रन आणि फक्त आणि फक्त 5 धावा ते विजयापासून दूर आहेत. या षटकांमध्ये 4 चेंडूंचं सत्र संपलंय. धावा खर्च केल्यात राहुल पाटीलनं त्या 7 आणि आता खरं तर फक्त 5 धावांची गरज आहे. राहिल पठाण 2 खेळाडूंच्या गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. शुभम पाटील त्या क्षेत्रात आहेत. मिड विकेटमध्ये खेळाडू वेगानं आले, एक सिंगल कन्वर्ट झाली आणि या सिंगलच्या सहाय्यानं 31 धावफलक धावून पोहोचलाय ते 31 या आकड्यावर. सध्या तुम्ही पाहतायत धर्मवीर गुरुवारी आनंद दिघे साहेबांच्या स्मृतींना उजाळा देणारा, अक्षरशः हा खरं तर जनमानसामध्ये कुठल्याही जाती धर्माचा प्रश्न असू द्यात तो सोडवण्याची धमक ज्या व्यक्तिमत्वामध्ये होती. आणि असं आपण बऱ्याचदा म्हणतो की ठाणे नगरीचा जो विकास आणि पूर्ण ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये जो दबदबा निर्माण केला सामाजिक क्षेत्रांच्या उल्लेखनीय कार्यकिर्दीत, त्या गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या स्मृती प्रित्यर्थ ही स्पर्धा आपण पाहतायत. 31 या धावसंख्येवर गडी बाद झालाय. विकेटचं पतन. माजिद परतलेत. राहिल पठाण मात्र खेळपट्टीवर तग धरून बसलाय. चला अबीर 11 आरपी लायन्स संघाचा कॅप्टन आणि त्या विपक्षामध्ये मनोर बाजाराळी संघाचा कॅप्टन आदरणीय पालन सर या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचा देखील इथे मनपूर्वक आपण स्वागत करूयात. पंकजी पाटील द प्राऊड ऑफ पालघर, आणखीन एक दिमागदार खेळाडू. म्हणजे मी बऱ्याचदा म्हणतो की महाराष्ट्राच्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पालघर जिल्ह्याचा दबदबा कोणी निर्माण केला तर त्या दांडी स्पोर्ट्स दांडी आणि त्यांचे ते पूर्ण सगळे खेळाडू, अगदी जी जर्सी त्यांच्या अंगावर झळकतीये सुप्रीमो ट्रॉफी किंवा मग आपण अनेक नामांकित स्पर्धा पाहिल्या. पालघरच्या खेळाडूंनी अगदी जे व्यावसायिक क्रिकेट आहे मुंबईमध्ये ते दबदबा आणि त्या महाराष्ट्रातल्या नामांकित स्पर्धांमध्ये या पालघर जिल्ह्याचा ठसा उमटवण्याचं काम त्यांनी जरूर केलं. तेच पंकज पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं आपण मनपूर्वक या क्रीडा स्पर्धेमध्ये स्वागत करूयात. चला प्रतिस्पर्धी संघाचे कर्णधार मनोर बाजाराळी संघाचा कर्णधार कधीच उपस्थित झाले होते, परंतु आता ते अनुपस्थित आहेत. त्यांना देखील आपण रिक्वेस्ट करूयात की मॅन फ्रॉम वसुरी मिस्टर तन्मयी गोलंदाजी माकवर आहे. इथे पहा चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी होते, परंतु यष्टीरक्षकाकडनं चुकी आणि त्यानंतर कमबॅक. इथे विकेटचं पतन. परतावं लागणार आहे ते अगदी शेवटच्या 6 चेंडूंमध्ये धावा करायच्या आहेत ते 4. तन्मय आलेत. पहिल्या बॉलवर विकेट गमावली आहे. मी बऱ्याचदा म्हटलं की सोपी समीकरणच लवकर चुकतात सूरज पाटील सर,
त्यामुळे आता हा सामना आहे ना तो तीक्ष्ण भेदक होणार एवढं मात्र निश्चित आहे. मराठमोळ्या मातीतले शौर्यवान योद्धे सध्या क्रीडांगणावरती लढतायत. मी बऱ्याचदा म्हणतो की खेळ कोणताही असू द्यात या मातीशी या मैदानाशी तुम्ही नेहमी एकनिष्ठ राहा. कारण विजयाचे झेंडे याच मातीत गाडले जातात, तर पराभवाची दुःख सोसण्याची ताकद देखील हीच माती तुम्हाला देत असते. त्यामुळे नेहमी या मातीशी आपण एकनिष्ठ राहा. चला, मनोर बाजाराळी संघाचा कॅप्टन ऑफिशियली तुम्हाला पुन्हा एकदा मी विनंती करतो की टॉस करण्याकरता प्रेझेंटेशन बॉक्स आपल्या प्रतीक्षेत आहे. उर्वरित चेंडू आहेत ते 5, विजयाकरता 4 धावसंख्येची गरज आहे. अत्यंत चुरशीची लढत ही होणार का? कारण तन्मय मध्ये ती क्षमता आहे या मॅचला थांबवण्याची. निखिल बागुलनं विश्वासानं त्याच्या हातात चेंडू दिलाय. कदाचित केदारनाथ खरवते 11 संघ इथून पुन्हा परताव्याची साथ देईल का? कारण हा देखील एक मूलभूत आणि प्रभुत्व निर्माण केलेला खेळाडूंचा ताफा आहे आणि हे टेनिस क्रिकेट आहे. असं म्हणतात की हे टेनिस क्रिकेट विश्व कधीच कोणत्या खेळाडू करता थांबलं नाही आणि कधीच कोणत्या खेळाडूचं झालं नाही. भल्या भल्या खेळाडूंना रडताना या क्रीडांगणावरती आपण पाहिलं. कदाचित इथे इतिहास रचायला संधी आहे. ती केदारनाथ खरवते 11 या संघाला. गोलंदाज तयार. आणखीन एक डॉट बॉल. मॅच मध्ये ट्विस्ट. बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी तो कभी हमारी. 4 चेंडू 4 धावांची गरज है. हे क्रिकेट है दोस्तों. ये क्रिकेट का खेल काफी खतरनाक होता है. पल में राजा तो पल में भिकारी भी बना देता है. इथे लढतायत, जिकरीनं लढतायत. संघर्ष सुरू आहे. तन्मय पाटील निघालाय पुन्हा एकदा. इथे पहा, स्वतःला भाग पडलं फलंदाजाला या फटका खेळण्याकरता. 3 चेंडू 3 धावांची गरज आहे. बॉल टू रन मॅच जरी दिसत असली तरी या सामन्यामध्ये अक्षरशः जीव टाकलाय असं म्हणावं लागणार आहे. झोकून दिलं प्रत्येक खेळाडूनं. 3 चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज आहे. श्री केदारनाथ खरवते 11 हा संघ ताकदीनं लढतोय, परंतु राहिल पठाण क्रीडांगणावरती आहे. हा एक मोठा खेळाडू आहे. क्षमता आहे त्या खेळाडूमध्ये, कॅपॅबिलिटीज आहेत. मी पुन्हा एकदा विनंती करतो की मनोर बाजाराळी संघ इथे वळूयात. तन्मय ओव्हर द विकेट. व्हाट अ मैच! ये है क्रिकेट, ये है जलवा. इट्स अ मॅग्निफिसंट पीस ऑफ बॉलिंग. स्वतःची दर्जा आणि गुणवत्ता, वाडा क्रिकेटचं जे क्वालिटी आहे ते इथे दाखवताना अक्षरशः नव्या दमाचा शिलेदार हा छत्रपतींचा योद्धा इथे मात्र लढतोय. या मातीनं दिला वारसा कठोर छाती इथे दगडाची. नद्यांनी दिली इथे समर्थता अखंड बलिदानाची. आई जगदंबेचा पालव इथे लढवाई यांच्या सदाशिरी. अरे रणफंदीची जात आमची, कोण आम्हा भयभीत करेल. लढतोय तन्मय. इथे गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज आहे. ओव्हरले मी तर म्हणेन की हा चेंडू पहा पायावर आदळलाय. 1 मोर डॉट बॉल, परंतु त्याला कन्वर्ट केलं सिंगल मध्ये. 1 चेंडू आणि 2 धावा. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. 1 चेंडू कंपल्सरी 2 धावा. व्हाट अ मैच! जीत का जंग और हार का मातम, इस बीच का जो टेंशन वाला वक्त होता है ना, बड़ा बेमिसाल होता है. आणि MS ट्रॉफी मध्ये म्हणजे देवघरच्या क्रीडांगणावरती निखिल बागुलनं कल्पेश माहुलकरच्या विरोधात 6 चेंडू 3 धावा रोखल्या होत्या. कदाचित इतिहास घडवायला संधी तन्मयला आहे. त्या 6 चेंडूंमधल्या 4 धावा इथे रोखल्या जाणार का? 1 चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज आहे. मॅच मध्ये ट्विस्ट. सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजवा. खर तर भगवा करंडकाची ही छबी इथं उमटवली आहे. तन्मय. इथे खूप चांगले प्रयत्न. तन्मय, मनापासून तुमचं कौतुक करावं लागेल. सामना जिंकलाय तो जाहीर 11. चला, मी विनंती करतो मनोर बाजाराळी संघ टॉस बॉक्स मध्ये या ठिकाणी आमंत्रित करूया. बोबा 11चे पॅकर, नेहमीच भगवा करंडक धर्मवीर प्रतिष्ठानच्या स्पर्धेला, ज्यांनी मात्र खानोली बोबा 11 टीम आणि ओपन बोबा 11 टीम जे पॅकरशिप करतात, अनेक वर्षाची परंपरा आहे. आणि सर्वात जुने पॅकर या स्पर्धेला ज्यांनी कित्येक वेळा फायनल खेळलेले आहेत. बोबा 11 टीम चे पॅकर श्यामजी हजारे, एक मोठे उद्योजक म्हणून ज्यांची ओळख आहे वाडा टेनिसमध्ये, वाडा तालुक्यामध्ये. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. महाराष्ट्राच्या अनेक फायनल बोबा 11 टीम प्रत्येक जिल्ह्यात जाऊन मात्र खेळत असते. एका बाजूला
आरपी लायन्स अबीर 11 वर्सेस पाहता आपण मनोहर बाजाराळी. बेस्ट ऑफ लक देताना श्याम आजारे बोट टीम कॅप्टन यांना. टॉस जिंकलेला आहे मनोहर बाजाराळी टीमनं. अगदी बघितलं आपण तर निखिल 4 ओव्हरचा सामना. टॉस आपण जिंकलेला आहे. काय स्वीकारणार या मॅच मध्ये? आम्ही क्षेत्ररक्षण करू. मागच्या वर्षी सुद्धा मनोहर बाजाराळी संघ तुमचा क्वार्टर फायनल सेमीफायनलपर्यंत पोहोचला होता. या मॅचमध्ये समोर बघितलं आपण विपुल पाटील एक चांगले पॅकर आहेत, यंगस्टर आहेत आणि त्यांनी नेहमीच अनेक सितारे आणलेले आहेत. समोरचा संघ बघितला आपण तर या ठिकाणी काही खेळाडू आपल्या ओळखीचे आहेत. काय घडेल या मॅचमध्ये? 4 ओव्हरमध्ये काय स्वीकारणार? नक्कीच समोरची टीम सगळे पालघरचे प्लेयर आहेत आणि आमचे पण गुजरात आणि मुंबईचे मिक्स प्लेयर आहेत. मग ही मॅच चांगली होईल. फिल्डिंग घेताना नक्कीच तुमच्यामध्ये गुजरात आणि मुंबईचे खेळाडू आहेत. स्टार कास्ट तुमच्यामध्ये भरपूर आहे. फिल्डिंग करताना 24 बॉलचा खेळ आहे. 4 ओव्हरमध्ये कुठपर्यंत टीमला रोखण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त असेल? 4 ओव्हरची मॅच आहे आणि ग्राउंड पण खूप चांगलं आहे. बॉलिंग चांगल्या डप्पा टाकली तर बॅटिंग करणं पण मुश्किल आहे. म्हणजे असं टार्गेट सांगू शकत नाही, पण कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल. लगेच फिल्डिंग लावायची. बेस्ट ऑफ लक मनोहर बाजाराळी टीम कॅप्टन. नक्कीच फिल्डिंग मनोहर बाजाराळी टीमची मात्र या ठिकाणी फिल्डिंग आहे, तुमची बॅटिंग आहे. विपुल पाटील तुमचे बॅकर आहेत. नेहमीच वाडा टेनिसमध्ये जेव्हा जेव्हा स्पर्धा असतात तुम्हाला आमंत्रित केले गेले आणि या मैदानात तुम्ही कित्येक वेळा फायनल खेळलेला आहात, फायनल जिंकलेले आहात. समोर मात्र गुजरात मुंबईची स्टार कास्ट टीम असेल. आपल्या टीममध्ये कोणकोणते खेळाडू असतील? आम्ही सर्व पालघरचे जे आमचे चांगले खेळाडू आहेत ते सर्व आमच्या टीममध्ये आहेत. आम्ही कोणताच बाहेरचा प्लेअर नाही आहे आमच्यामध्ये. आणि ग्राउंड किंवा ही टुर्नामेंट म्हणायचं गेलं तर खूप चांगली टुर्नामेंट होती आणि नेहमीच सर्वांना याची फायनल खेळायची असते किंवा फायनल जिंकायची असते. तर आम्ही सुद्धा तो प्रयत्न करू. नक्कीच सुप्रीमोची आठवण करून देणारा आपला संघ मात्र नक्कीच राहणार आहे. तुम्हाला शुभेच्छा असतील या मॅच करता. बेस्ट ऑफ लक कॅप्टन बोट टीम. एक रंगतदार मॅच पाहायला मिळेल. एका बाजूला पालघर पट्ट्यातील सगळे खेळाडू, दुसऱ्या बाजूला गुजरात मुंबईचे खेळाडू आहेत. टेनिस क्रिकेटचा महासंग्राम, मानाजी ट्रॉफी, भगवा करंडक, धर्मवीर प्रतिष्ठान आंबेडकरांची अप्रतिम मात्र देखणी स्पर्धा. सावली क्रिएशन यूट्यूबवर पात्र ऐकत राहा. ओव्हर टू कम बॉक्स. त्याचबरोबर पाहुण्यांच्या स्वागत आणि सन्मानासाठी आपण मुख्य मंचावर जात आहोत. माननीय संतोषजी ठेकेदार साहेब यांचं आगमन झालेलं आहे. संतोषजी ठेकेदार साहेब वेलकम. भगवा करंडकमध्ये आपलं हार्दिक स्वागत. भूपेंद्र भोईर यांना विनंती करतोय की आपण संतोषजी ठेकेदार साहेबांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. अतिथी देवो भव ही परंपरा मागच्या 40-50 वर्षांपासून ही ट्रॉफी चालत आलेली आहे. भगवा करंडक 2025 मध्ये माननीय संतोषजी ठेकेदार साहेब यांचं स्वागत आणि शाही सन्मान मुख्य मंचावर भगवी मायेचं वस्त्र शाल परिधान करून, त्याचबरोबर सन्मान चिन्ह मानाचं प्रतीक आणि पुष्पगुच्छ स्वागताचं प्रतीक या ठिकाणी सन्मानित केले जाते. स्वागत होते संतोषजी ठेकेदार साहेब. आपलं भगवा करंडक आंबेडकर ट्रॉफीमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. त्यानंतर श्यामजी हजारे साहेब यांचं स्वागत आणि सन्मान मुख्य मंचावर भूपेंद्र भोईर यांच्या शुभ हस्ते होते. अगदी अनेक वर्षांपासून जेव्हा जेव्हा या स्पर्धेला पॅकरशिपसाठी आमंत्रण दिलं त्यावेळेस श्यामजी हजारे यांनी बोबा 11 खानली संघ, एक गाव एक टीम आणि ओपन क्रिकेट टीम नेहमीच 2-2 वेळा पॅकरशिप केलेली आहे. प्रत्येक टुर्नामेंटला यांचा सन्मान केला जाते. मोठे उद्योजक या वाडा तालुक्यातील. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. तर पात्र एकत्र वाडा क्रिकेट असोसिएशन आणि धर्मवीर प्रतिष्ठान आंबेडकर यांच्या संयुक्त विद्यमानानं भगवा करंडक 2025चा थरार. पुन्हा एकदा आवाज ऐकूया निखिल वाकळे सरांचा. थँक्यू सूरजजी पाटील सर. दुसरी लढत, पहिली लढत आपण पाहिली काटेकी टक्कर, ज्यामध्ये श्री केदारनाथ खरवते 11 संघ थोडंसं अपयश आलं अंतिम टप्प्यात, परंतु तन्मयनं शेवटचा हाताळलेलं षटक एक चर्चेचा विषय राहील. 4 धावा शेवटच्या बॉलपर्यंत त्यांनी नेल्या. ही खरं तर त्याच्यातली एक प्रमुख पॉझिटिव्ह बाजू आहे. त्यानंतर आता आपण वळूयात. एका बाजूला अबीर 11 आरपी लायन्स आणि त्या विपक्षामध्ये मनोहर बाजाराळी, या 2 टीम दरम्यान ही लढत आहे, ज्यामध्ये मनोहर बाजाराळी संघाने इथे टॉस जिंकला आहे आणि निर्णय स्वीकारला. तो मात्र क्षेत्ररक्षण करण्याचा सामना 4 षटकांचा आहे.
चला अबीर 11 आरपी लायन्स संघ आपले 2 बॅट्समन इथे पाठवायचे आहेत. क्रीडांगणावरती आपलं